नमस्कार. वाजवा 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 ना. सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून हा ऊर्जा महोत्सव तुम्हा सर्वांसाठी अत्यंत दर्जेदार पद्धतीनं सादर केला जातो आणि त्या 3ही वर्षाच्या दर्जेदार उपक्रमाचा मी अतिशय जवळून साक्षीदार आहे. त्यामुळे मला फार बरं वाटतं तुम्ही समोर बसलेले असला आणि असा कार्यक्रम सुरू झाला की. मागच्या वर्षीच्या ऊर्जेसाठी किती लोक होते इथे आहेत ते आत्ता सगळेच होते म्हणजे. त्यामुळे मी माझी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही असं मला वाटत होतं, पण तरीही सांगतो मी योगेश देशपांडे खास ऊर्जा महोत्सवासाठी पुण्याहून तुमच्याशी गप्पा मारणाऱ्या या अत्यंत दिग्गज अशा लोकांपर्यंत तुमचे प्रश्न, तुमच्या मनातल्या शंका, तुम्हाला ज्या माहितीचा अंदाज खरं तर नसतो ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करत असतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं मी प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत असतो. काल मला वाटतं राहुल बोस यांची मुलाखत होती. यशवंतराव थोरात सरांनी ती मुलाखत अत्यंत उत्तम पद्धतीनं केली असं मला सांगण्यात आलं सकाळी. सो मी म्हटलं त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली आहे. ऊर्जा महोत्सव हा तरुणांसाठीच असतो असं नाही, तर प्रत्येकाला नवी ऊर्जा देण्यासाठी, नवं इन्स्पिरेशन देण्यासाठी हा महोत्सव असतो आणि कदाचित सकाळ माध्यम समूह यासाठी आपलं वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण दरवर्षी तुमच्या समोर घेऊन येत आहे. मला जरा मॉनिटर द्या हो दादा, बरं का? मला मॉनिटर द्या ना थोडं. 1 2 चेक. हॅलो 1 2 चेक. हॅलो. मागे येतोय आवाज? मागे आवाज येतोय? हो म्हणा ना एकदा. थँक्यू. मी बराच वेळ झाला इथे बसलोय आणि कार्यक्रमाची वेळ थोडीशी उलटून गेली, पण कदाचित फ्लाईटला डिले झाल्यामुळे सयाजी शिंदे थोडेसे उशिरा पोहोचले, पण ते इथे आलेत ऑलरेडी. मी सारखा हा विचार करत होतो की 6:30 ही वेळ छापली आहे, 6:45 झाले तरी अजून टाळ्या कशा काय वाजवत नाहीयेत प्रेक्षक. ह्या तुम्ही अत्यंत चांगल्या भावनेनं वाजवल्या, पण आमच्या पुण्यामध्ये उशिरा सुरू झाला की आता तरी सुरू करा म्हणून वाजवतात. हा तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. त्यामुळे कार्यक्रमाला आपण सुरुवात करूच. या तत्पूर्वी एक छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. एका उपक्रमाविषयी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती देतो. पुण्यामध्ये सध्या आम्ही एका इंडियन आर्म फोर्सेसच्या NGO साठी काम करतोय. ती NGO 100 वर्ष पूर्ण करते त्यांचं. पहिल्या महायुद्धापासून लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी ही संस्था काम करते. त्या संस्थेचं नाव आहे क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स ऑफ इंडियन आर्म फोर्सेस. जायबंदी होणाऱ्या जवानांना मदत करण्याचं, त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम ही संस्था करते आणि त्या संस्थेच्या निमित्तानं आम्ही 100 निमित्त एक उपक्रम राबवतोय वर्षभर. या उपक्रमाचं नाव आहे ऋण अब हमारी जिम्मेदारी. तुम्ही सगळेजण डिजिटल फोन्स आणि डिजिटल जमान्यातले आहात. कदाचित काही जण नव्हते, पण त्यांना व्हावं लागलंय 9 नोव्हेंबर नंतर. त्यामुळे मी त्याविषयी तुम्हाला फेसबुक आणि इतर सर्व लिंक्स तुमच्याशी शेअर करीन. त्या उपक्रमाचं ऑफिशियल औपचारिक नाव आहे ऋण, HRUNN. या नावाची त्यांची वेबसाईट आहे, त्यांचं फेसबुक पेजसुद्धा आहे. आणि त्या उपक्रमासाठी आम्ही फंड रेझिंग इनिशिएटिव्ह आम्ही हा राबवतोय भारतभरामध्ये, ज्यामधनं अत्यंत छोटी आणि साधी संकल्पना जी असेल ती तुमच्यासमोर मी सातत्यानं आज उद्या परवा सांगेन.
श्री सयाजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पण जोरदार टाळ्यांनी, औपचारिक टाळ्यांनी मला वाटतं स्वागत करूया. मी आता जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो ती अगदी 2 मिनिटात संपवतो आणि मग आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तर हा जो उपक्रम आम्ही पुण्याच्या संस्थेसाठी राबवला जातोय, ज्याचं नाव आहे ऋण अब हमारी जिम्मेदारी. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी त्यांचं पुनर्वसन करणाऱ्या त्या संस्थेला अधिकाधिक मदत मिळावी आणि ती संस्था आणखी पुढची 100 वर्ष कार्यरत व्हावी, यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत आम्ही जो मदत निधी गोळा करतोय त्याची रक्कम तुम्हाला मला सांगायला नक्की आवडेल. ती म्हणजे 1 रुपयापासून ते काही करोड रुपयापर्यंत तुम्हाला जी इच्छा असेल त्या दृष्टीनं तुम्ही त्या मदत निधीमध्ये सहभाग नोंदवू शकता. कारण जायबंदी जवानांना मदत करणं हे आपलं खरंच कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या लोकांच्या शौर्य कथांमुळे किंवा शौर्य कामगिरीमुळे आपण सुखाची झोप रात्री या ठिकाणी घेऊ शकतो, त्या जवानांसाठी आपण नक्कीच सपोर्ट करायला हवा. आणि तो उपक्रम या ठिकाणी सुद्धा यशस्वीरित्या आपण पार पाडूया. त्यासाठी अधिक माहिती मी कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या आपल्या प्रमुख वक्ते जे आहेत, जे आपल्याला ऊर्जा देण्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांच्याविषयीची एक छोटीशी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप आहे. आपण ती आधी बघूया आणि नंतर आपण त्यांचा सन्मान या रंगमंचावरून करूया. एबी प्लीज. सयाजी शिंदे एक उत्तम अभिनेता. जन्माने महाराष्ट्रीयन असणाऱ्या सयाजींनी मराठीसोबतच हिंदी, तेलुगू भाषेतील चित्रपटातून अभिनय केला. सयाजींनी हिंदीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. शूल, मार्केट, कलकत्ता मेल, वास्तुशास्त्र, सरकार राज सारख्या अनेक हिंदी चित्रपटातून हजेरी लावणारे सयाजी आई, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा सारख्या मराठी चित्रपटातही झळकले. तेलुगूमध्येही त्यांनी अनेक चित्रपटातून आपलं अभिनय कर्तब दाखवून दिलं. एक निर्माता म्हणून सयाजींनी गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि डॅम्बिस सारखे चित्रपट लोकांच्या समोर आणले. आणि आता सयाजी आपल्या भेटीस येणार आहेत ते धोंडी ह्या चित्रपटातून, ज्याचा मुहूर्त नुकताच पार पडला. सयाजींचा हा प्रयत्न लोकांना कितपत भावतो हे काळच ठरवेल. राजश्री.com करिता अदिती बेडेकर. हा अगदीच प्रोमो सुद्धा नव्हता त्यांच्या बाबतीतला किंवा ट्रेलर सुद्धा नव्हता असं मी म्हणीन. कारण त्यांचं लाईफ आणि त्यांच्या कामगिरीविषयी खूप डोंगरा एवढ्या गोष्टी तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि ते आपल्यासमोर येतीलच. मी त्यांचा औपचारिक सन्मान करण्यासाठी रंगमंचावर आमंत्रित करतो. सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सतीश ठोंबरे आणि शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वतीनं कुलसचिव विलास नांदिवडेकर सरांना त्यांनी रंगमंचावर यावं. याचबरोबर मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने, राजुरी स्टीलच्या वतीनं रोहन मुदाळे आणि प्रवीण पाटील यांनी सुद्धा रंगमंचावर यावं. औपचारिकरित्या ऊर्जा महोत्सवामध्ये आपण दररोज जो वक्ता या ठिकाणी येणार असतो त्यांचं तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं, सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं, शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वतीनं आणि सन्माननीय प्रायोजकांच्या वतीनं सन्मान करतो. मी माननीय श्री सयाजी शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि त्यांनी कुलसचिव सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सयाजी शिंदे यांना सन्मानित करावं. पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन आपण सयाजी शिंदे, ज्यांच्या नावातच जी आहे त्यामुळे मला कळत नाही मगापासून मी काय म्हणू. सयाजी म्हणजे राहुल जी तुम्ही म्हणाला असाल ना काल, तसं आज काय म्हणू मी असं झालंय.
सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं ऊर्जा हा महोत्सव आपण गेली 3 वर्षापासून अनुभवत आहोत आणि अत्यंत दिग्गज व्यक्तिमत्व इथे येतात, त्यांची ऊर्जा आपल्याला देऊन जातात आणि वर्षभर आपल्याला ती ऊर्जा पुरते, जेणेकरून पुढच्या वर्षी येणाऱ्या वक्त्यांचा सुद्धा आपण रसग्रहण करण्यासाठी अत्यंत उत्साहाने इथे येत असता. आज या ऊर्जा महोत्सवाचा 2017 सालच्या महोत्सवाचा दुसरा दिवस. बऱ्याच जणांना म्हणजे हा प्रश्न असेल की मी इतक्या धाडसाने यांच्या शेजारी कसा बसलोय. त्यांची पडद्यावरची इमेज बघितल्यानंतर किंवा त्यांचे असंख्य रोल बघितल्यानंतर असं 100% हे वाटू शकतं की अरे बापरे, हे आपल्याशी बोलतील ना नीट, म्हणजे कारण ती अत्यंत अत्यंत वेगानं तुमच्या इथपर्यंत येणारा अभिनय आपल्याला बघायची सवय झाली आहे. आणि अशा सयाजी शिंदे यांच्याशी मी गप्पा मारणार आहे 2 तास पुढची. थोडासा तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या, जेणेकरून मला बळ येईल आणि चांगले प्रश्न मी त्यांना विचारू शकेन. सर, सुरुवात आपण करूच या की अर्थात प्रत्येकाला हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो की बालपणाविषयीच्या थोड्याशा गमती जमती किंवा थोड्याशा गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत, किंवा कारण हल्लीच्या काळामध्ये मोबाईलमुळे इंटरनेटमुळे चटकन गुगल करणारे लोक असंख्य आहेत आणि त्याच्यावर खरी माहिती मिळते, जसं होत नाही. ज्यांनी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला, अत्यंत सर्वसामान्य कुटुंब, अगदी सातारा जिल्ह्यामध्येच, म्हणजे अगदी आपल्या शेजारीच, आणि अत्यंत स्वच्छ फ्रेम एक मांडून घेतली होती, आपली ध्येय स्वच्छ केली होती आणि त्यांचा प्रवास त्यांनी सुरू केला. सर, आम्हाला सांगा, शाळेत असल्यापासूनच अभिनय करायचा हे तुम्ही ठरवलं होतं? एवढ्या लहानपणी कोणी काही ठरवत नाही. पण लहानपणीचं वय असं असतं की सगळ्याच गोष्टी आवडतात. मॉनिटर येत नाहीये तुम्हाला? काय ते? मॉनिटरचा आवाज येत नाहीये, सो मला ऐकू येत नाहीये तुमचं उत्तर. हे मॉनिटरचा आवाज येत नाही, हे फीडबॅक येत नाही, फीडबॅक येत नाही. कोण बघतं तिकडे? हा, आला ना, येतोय. तर लहानपणी साताऱ्यापासून सातारा जिल्ह्यातल्या वेळेकमठी नावाचं गाव आहे, मेढ्यास रोडला, मेढा महाबळेश्वर रोड जो आहे तिकडे गाव आहे. आणि आमच्या गावाला 1981 साली लाईट आली आणि 3 मैल पावसाळ्यामध्ये चालायला लागायचं एस टीसाठी आणि उन्हाळ्यामध्ये 1.5 मैल चालायला लागायचं एस टीसाठी. आणि डोंबराचा खेळ, जात्यावरची गाणी, सगळे सण म्हणजे जत्रा, दिवाळी, दसरा, ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारचे सगळे कलाप्रकार लहानपणीच आपण बघितलेले होते, आवडत होते, तमाशा बघत होतो. आणि खेळणं, गुरं राखणं, रानात जाणं, म्हणजे उशिरा का आलो तर काही नाही, म्हशी माळावर सोडायला गेलो होतो असं कारण सांगायचो त्यावेळेला आपण. आणि ते शिक्षक पण समजून घ्यायचे की हो बरोबर तसं असायचं, असं ते होतं. आणि असं बालपण केलं. बालपणच्या एक बरं होतं की निसर्गाच्या फार जवळचं होतं. आणि खरं म्हणाल तर ऊर्जा ह्या कार्यक्रमात जर बोलायचं झालं तर खरी ऊर्जा मी काय देणार, खरी ऊर्जा ही फक्त पंचमहाभूतात आहे. आणि सगळे देव बिव सगळे जे काय जन्माला आले ते त्यातनंच आलेत, पण त्यांची नंतर रूपं बदलली, सगळं झालं. पण खरी ऊर्जा ही पंचमहाभूतात आहे. त्यामुळे वारा, पाणी, हवा, जमीन, आकाश याच्या इतकं, याच्यापासून जेवढं म्हणून काय घेता येईल आयुष्यात तेवढं आपण घेऊ शकतो, तेवढं कमीच आहे. आणि नकळत त्या सगळ्या गोष्टींचा, ऊन, वारा, पाऊस, ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम झाला. म्हणजे आता बालपण आठवलं तर असं वाटतं की ते जास्त श्रीमंत आणि जास्त खरं होतं. उत्तरोत्तर खूप खरं, खूप चांगलं आणि मोठं होता होता आपण खूप छोटं छोटं होत चाललो आहे असं आता वाटायला लागलेलं आहे. वा वा. मला आठवतंय तुमच्या एका दैनिकामध्ये आलेला एक मुलाखतीमधला एक प्रसंग तुम्ही लिहिलेला
तो अत्यंत छान आणि भावणारा ते वाक्य होतं की तुम्ही त्यावेळी म्हणाला होतात किंवा त्यावेळी असं समजायचं की डोंगर तुमच्या घराच्या आणि वाडीच्या जवळचा जो डोंगर होता त्या डोंगरावर जाऊन जेव्हा तुम्ही तालीम करायचात किंवा काही वाक्य बोलायचात किंवा तयारी करायचात एखाद्या भूमिकेची त्यावेळी तुम्ही असं म्हणाला होतात की हा डोंगर माझ्यासाठी स्टेज आहे रंगमंच आहे आणि समोर दिसणारा गाव हा प्रेक्षक आहे. हे कसं सुचलं आणि याकडे कसं तुम्ही बघता? आमच्या तरुण मुलामुलींना हे नक्की ऐकायला आवडेल की काय पद्धतीनं तुम्ही स्टेजवर जाण्याचा हट्ट चंग बांधला होता. आणि स्टेजवर यायचं ठरवलं मी ते कॉलेजला आल्यानंतर. FY TYच्या दरम्यान सातारला लोकरंगमंच नावाची संस्था सुरू झाली. तेव्हा सुनील कुलकर्णी नावाचे आमचे मित्र होते घाशीराम कोतवालमध्ये काम करणारे. तर त्यांनी एकांकिका बसवत होतो तेव्हा एक्सरसाइज वगैरे करायला दिले होते. तर तेव्हा कसं व्हायचं की साताऱ्यामध्ये मी खेड्यातला म्हणून मागासलेला असं एक घाणेरडी समजूत आहे की तालुक्यात आला की गाववाला म्हणजे वेडा, साताऱ्यातनं मुंबईला गेलं पुण्याला की म्हणजे हा म्हणजे घाटी, मुंबईवरनं अमेरिकेला गेलं म्हणजे हे काय भारतातले, असं जेव्हा बघावं तेव्हा तुम्हाला कुठेतरी डिग्रेशन असं सतत होत होतं. तेव्हा साताऱ्यात आलो. पण तेव्हा मी गेंडामळला राहत होतो आणि त्या वरच्या भैरवाच्या डोंगरावरती जाऊन ते सुनील कुलकर्णी काहीतरी सारे ग ते एक्सरसाइज ह ह आवाज एक्सरसाइज क ख ग घ ग च छ ज झ य ट ठ ड ढ ण असे बारकाव्याने सगळं शिकवायचं. ते जाऊन डोंगरावरती प्रॅक्टिस करायचं. इतकं प्रॅक्टिस करायचं की बस म्हणजे आता नाहीच आपली ताकद संपली आता, तेव्हाच परत यायचं. तर एक नक्की की जे आपल्याला येत नाही त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची, एवढंच ध्येय. आपण कोण बनणार किंवा नाही बनणार हे तेव्हाही डोक्यात नव्हतं, आत्ताही डोक्यात नव्हतं. मला एवढंच वाटतं की हा जो काही 100 मीटर रस्ता दिसतोय मला तो मी चालणार. मग पुढे गेल्यानंतर वाटलं अरे अजून इथून 10 फूट निघाला, अजून 1 फूट निघाला, अजून 15 फूट, अजून 1 किलोमीटर असा रस्ता शोधला. परत पुढे जायचं, परत पुढे जायचं, असं ते जायचं. तेव्हा त्या भैरवाच्या डोंगरावरती मी ते रिहर्सल करायचो, एक्सरसाइज करायचो की बर्फ वितळणारी लादी म्हणजे तुमच्या अंगातलं टेन्शन जाण्यासाठी असा एक एक्सरसाइज होता. तर ते हळूहळू हळूहळू ऊन लागतंय आणि बर्फ वितळतोय तर ते एकटंच डोंगरावर उभं राहायचं आणि हळूहळू हळूहळू रिलॅक्स व्हायचा, असा एक्सरसाइज होता. किंवा एक पान, कागदाचं पान घ्यायचं आणि असं सोडलं की ते असं 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 करत खाली पडतं, तर आपण असं असं खाली पडत. म्हणजे त्यांनी जे, कारण ते साताऱ्यातल्या मुलांना शिकवायचे, मी जरा खेड्यातलं असल्यामुळं मला जरा असं एवढं लक्ष नव्हतं माझ्याकडं. पण मी अशी तयारी करून लगेच दुसऱ्या दिवशी यायचो की हे सगळं मला यायला लागायचं. तर त्या डोंगरावर ते सगळं करायचो मी. आणि मग डोंगरावरला मी जेव्हा मुंबईला जायला लागलो आणि परत मुंबईला जाऊन आल्यानंतर परत रिहर्सल करायला रिहर्सल किंवा एक्सरसाइज किंवा भाषणं किंवा पाठांतर किंवा क ख ग किंवा सारेगमपदा हे करून झाल्यानंतर मी रितसर लिटरली डोंगराला असं टाटा करून मग मुंबईला जायचं की म्हणलं एवढी पॉवरफुल आपल्या पाठीमागं असल्यानंतर सह्याद्रीचा डोंगर आपल्या पाठीशी अजून काय पाहिजे. क्या बात. आणि आमच्या गावामध्ये एक लहानपणी नाटकातला एक माणूस होता गोगावले म्हणून. ते मुंबईला होता आणि त्यांनी हार्मोनियम भयंकर सुंदर वाजवायचे. तुकाराम शिंदेंकडे ते वाजवायचे. तर त्या गावातलं नाटक होतं आणि तेव्हा त्यांचं एक कुठल्या तरी सिनेमात त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना मॅनेजर लोकांनी चुकीचा पत्ता दिला. म्हणजे अंधेरीला त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे आणि त्याला बँड्राचा पत्ता दिला आणि त्यांना सांगितलं की बघा तो एवढा चांगला माणूस पण असा खोटारडा वागतो आणि तो आला नाही. तर तो आमच्या गावचा होता. त्यांनी मला सांगितलं होतं की सयाजी तू नाटकात काम करतो तर एक लक्षात ठेव, आयुष्यात गुरु हे सतत बदलायचे असतात. तर गुरूंबद्दल आदर असतोच. पहिलीतले पण गुरु असतात, दुसरीतले पण गुरु असतात, तिसरीतले पण गुरु असतात आणि मग पुढे आयुष्यात जातात तेव्हा गुरूंबद्दल आदर असावा. पण एकाच गुरुवर अवलंबून राहिलास तर प्रगती होणं जरा थांबतं. तर जरा गुरु बदलत जा असं सांगितलं होतं. पण मी त्या पलीकडे पोएटिक लेवललाच आपला सह्याद्रीचा डोंगर हाच आपला गुरु आणि मग दिसेल त्या व्यक्तीपासून, म्हणजे मी म्हणतो कोंबडीपासून पण शिकावं. कोंबडी कधी माती खात नाही, ती नेमके दाणे टिपते. एवढं आपण पण करावं, नेमकं दाणे टिपावं. क्या बात, क्या बात. मला सांगा, आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही कॉलेजमध्ये असताना
रात्रीचं कॉलेज तुम्ही करायचा आणि दिवसा इरिगेशन डिपार्टमेंटला वॉचमनची नोकरी करत होता, हे खरं आहे? नाही अजून आवाजाचा काय प्रॉब्लेम कमी येतोय ना? जरा फीडबॅक द्या किंवा ना. एकदम असा जोरात येतो किंवा कमी येतो. एनिवे नाही, वॉचमन दिवसा नव्हतो मी. 8वी 9वीला 7वीला शाळा सोडणार होतो. आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा होती. तर आमचे वडील म्हणायचे की बस आता, आमच्याकडे 2-4 म्हशी होत्या, गुरं होती, शेरडी होती. तर वडील म्हणायचे की बस आता गुरं राखायची. पण मी लग्नाला मावशीकडे गेलो आणि आईनं सांगितलं की मुलाला शाळेला ठेवा. तर तिथं नीरा नदी होती. तर नदीवर पोरगं गेलं आणि व्हायला वगैरे, तर नको बाबा आमच्याकडे. पण परत आग्रह करून 8वी 9वीला मला तिकडे ठेवलं. मग त्यांनी काढल्यानंतर 10वीला मी वीरला गेलो शाळेला बहिणीकडे. मग मी D.Ed करायला साताऱ्यात आलो आणि तेव्हा आमची धरणात जमीन गेली होती, कनेर धरणात. त्यामुळे मी डॅम अफेक्टेड असल्यामुळे मला कनेर धरणाच्या तिथे वॉचमनची सर्व्हिस मिळाली. मग मी स्वतःहूनच कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तेव्हा मला 165 रुपये पगार होता वॉचमनसाठी. तर रात्री ऑफिस साफ करायचं, पाणी भरायचं आणि सकाळी कॉलेजला जायचं. आणि त्याच वेळेला मग एकांकिकांची आवड झाली. अशी ती 2-3 वर्ष गेली आणि मग मी क्लार्क झालो आणि मग मुंबईला गेलो. आणि एक मला सांगा, तुम्ही इथे सगळं हे करत होता, तालीम करत होता, नाटकाची तयारी होती, अचानक काय झालं असं आणि काय वाटलं की आता मुंबईला जाऊया? हे कसं ठरलं, कधी ठरवलं? डिसिजन नेमके आयुष्यात बरोबर ठरत गेले तर भरत असावं. कारण आमचे चुलते मुंबईला होते. ते मला आधी म्हटले होते मुंबईला ये शिकायला. तेव्हा मी गेलो नव्हतो कारण मला तेवढा त्यांच्यावर विश्वास नव्हता. नाही, विश्वास एवढ्यासाठी नव्हता की माझा भाऊ आधी गेला होता आणि त्याचं शिक्षण काय बरोबर झालं नाही आणि तो परत सातारला आला आणि मला म्हटले तिकडे ये. पण मी म्हटलं नको, मी आधी इकडे शिकतो, जरा ग्रॅज्युएट होतो आणि मग बघूया आपण. तर तेवढ्यात वडील आमचे असे 81-82 वर्षात झाले आणि त्यांनी एक मुलगी ठरवली. मुंबईची होती ती आणि लग्न झालं आणि ती गावी आली आणि तिला काही ते पटेना आणि रातोरात मुंबईला जायचं ठरलं. आणि घरात कुणालाही न सांगता हा डिसिजन घेतला होता. पण त्यावेळेला तुषार भद्रे, बापू आपळे किंवा प्रमोद कोफर्डे नावाच्या मित्रांना मी रात्री 2 वाजेपर्यंत साताऱ्याच्या एका बस स्टॉपवर बोलत बसलो होतो. तेव्हा त्यांना सांगितलं होतं की आता एक कक्षा बदल होतोय. कक्षा बदल होताना नेहमी मोठा धाडाम, पृथ्वी कक्षातनं अवकाश यानमध्ये जाताना मोठा आवाज होतो. तसं काहीतरी होतंय तुझ्या लाईफमध्ये. पण एक लक्षात ठेव की 2 उदाहरणं दिली होती मला मुंबईला जाताना की गरुड कधीही पिल्लांना उडायला शिकवत नाही. तो जन्म देतो आणि सरळ कड्यावर असतो त्याचं लाईफ आणि त्यांना ढकलून देतो. पंखात बळ असलं तर जगा, नाही तर तिथेच मरा. क्या बात. आणि दुसरं उदाहरण दिलं असतं की पॉवरफुल जा तिकडे. जाताना कसं की वाघासारखं जगायचं. वाघीण कशी करते, पिल्लांना जन्म देते आणि जे पिल्लू उठून जात नाही तिला इतका पोटात खड्डा पडलेला असतो की ते जे मूल उठून जात नाही त्याला ती खाऊन टाकते. तर ज्याच्यात पॉवर आहे त्यानेच फक्त जगायला अधिकार आहे. अशा पद्धतीनं 2 उदाहरणं घेऊन मुंबईला गेलो होतो. किंवा संभाजी जाधव नावाचा आमचा कॉलेजमधला मित्र होता. त्याच्यामुळे वाचनाला सुरुवात झाली होती की तो म्हटला एकाला वर जायचं असेल तर एक सपाट जागेवर कोणी राहून चालत नाही. कुठेतरी खड्डा पडल्याशिवाय कुठेतरी चढ होत नाही. आयुष्यात चढ उतार हे राहणारच. त्यामुळे तू जा. असं करून मुंबईला गेलो आणि मुख्य म्हणजे मी कामासाठी मुंबईला गेलो होतो. कोणालाही माहीत नव्हतं मला ॲक्टर व्हायचं किंवा काय. पण मी SYला आता सांगू शकतो ना, आता इतकी वर्ष झालीत, पण मी SYला ठरवलं होतं आयुष्यात की झालं तर ॲक्टरच होईल. मग काम हे फक्त जगण्यासाठी करेन. त्यामुळं मी काम तेवढ्यासाठी केलं. क्या बात आहे. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे हा. कदाचित इथं बसलेल्या असंख्य तरुण मुला मुलींच्या मनात तो असेल की तुम्ही मुंबईला शिफ्ट झाला हे सांगितलं किंवा मुंबईला गेला तुम्ही. अशा वेळी पालक म्हणून घरच्या लोकांनी की का जाताय किंवा कशासाठी जाताय, काय करणार मुंबईला जाऊन, असे प्रश्न विचारून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही? कारण असं सर्रास आजच्या पिढीमध्ये घडताना दिसतं बऱ्याचदा. तर अशा वेळी या मुलांनी काय करावं? माझ्या आयुष्यातली एक सगळ्यांच्या आयुष्यात असेल, आई वडील ह्याच्यात की जगात कुठलीच ग्रेट गोष्ट नाही, हे एकदा नीट लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर वडिलांनी
मला आयुष्यात अजून जर काही करता आलं तर मी वडिलांची 2-3 वाक्य आहेत त्याच्यावर एक सिनेमा बनवायचा मला. वडिलांचे 2-3 किस्से मी तुम्हाला असे सांगेन की 1969ला कोयनेचा भूकंप झाला. माझा जन्म 59चा, तर मी त्यावेळेला 10 वर्षाचा असेल. तर मोठा भूकंप झाला आणि गव्हर्नमेंटनं त्यावेळेला पत्रे दिले होते सगळ्यांना. स्कीममध्ये ज्यांची घरं पडली त्यांना पत्रे गेले. तर आमचं घर पण मागची बाजू पूर्ण पडली होती. तर आम्हाला काहीतरी 2-3 पेट्या पत्रे मिळणार होते. मी वडिलांचा हात धरून तिकडे गेलो होतो. ग्रामपंचायतीच्या समोर ते होते उभे आणि आबा चला असं काय करता तुम्ही, घ्या पत्रे. तर वडील म्हटले एक पे भूकंप काय गव्हर्नमेंटनं केलाय वे, मी गव्हर्नमेंटकडून पत्रे कशाला घेऊ, माझं घर मी बांधलं, भूकंप झाला पडलं मी माझं परत बांधेन, मला नको कोणाचं काय बाबा. त्यानंतर त्याच वेळेला कुळ कायदा आला, मला वाटतं 70-75च्या दरम्यान काहीतरी आला असेल. तर आमच्याकडे एक 10 एकर आंब्याची बाग आणि जमीन होती. तर ती 10 एकर आम्हाला मिळणार होती. तर आमच्या वडिलांनी सांगितलं की ती कुणाच्या तरी जमीन आहे, त्यांची आम्ही वारंगुळ्यानं करत होतो, मला काही ती जमीन नको बाबा. तर आमच्या घरातले सगळे सांगत होते, गावातले सांगत होते, अहो वेडे का अख्ख्या गावानं कुळ कायद्यानं जमिनी घेतल्यात, तुम्ही घ्या. वडील म्हटले मला नको, त्यांच्या पोराबाळांचा शराब मला नको, माझ्याकडे 2-4 एकर जमीन आहे तेवढी मला बस आहे. वडिलांनी शेवटपर्यंत क्या बात. ती 10 एकर जमीन घेतली नाही. परत 10 वर्षांनी परत त्यातली 5 एकर तरी घ्या, परत सह्या करा. त्यांनी नाही म्हणजे नाही घेतली. वडिलांनी मला एवढंच सांगितलं होतं, बाळा कुठेही राहा, मीठ भाकरी खा, सुखात राहा, डॉक्टरची आणि वकिलाची पायरी कधी चढू नकोस. तर डॉक्टरची पायरी म्हणजे तब्येत चांगली ठेव, वकिलाची पायरी म्हणजे भांडण नको, कुठेही राहिला तर सुखी राहा. मला वाटतं जगात ह्याच्या एवढं चांगलं तत्त्वज्ञान कुठल्याही विद्यापीठात दिलेलं नाही नसेल, एवढं मला लहानपणी मिळालं. आणि म्हणून त्यांनी घराचे पत्र घेतले नाहीत. तर 10%साठी मी कलावंत झाल्यावर मुंबईला कधी अर्ज भरला नाही की मला 10%चं घर मिळावं. त्यातनं मला एवढंच वाटतं की त्यातनं मी घेतलं की म्हातारे मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. त्यामुळं माझ्याबरोबरच्या बऱ्याच जणांनी 10%चं घर घेतलं. मी कधी घर घेतलं नाही, मला वेळ गेला, पण मी त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं घर घेतलं. कारण मला वाटतं की तो कण्याचं शिक्षण वडिलांचं होतं. म्हणून तर आईवडिलांनी दिलेली ही शिकवण ही या पद्धतीनं मी ती घेतली आणि मला आयुष्यात ती तशी उपयोगी पडली असं मी म्हणेन. क्या बात आहे. म्हणजे आईवडिलांची शिकवण म्हणजे पॅरेंट्स सुद्धा आज इथे भरपूर जमलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा ही नोंद घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा ती नोंद घेणं गरजेचं आहे. मला सांगा, तुम्ही मुंबईत गेलात, आईवडिलांनी विश्वास दाखवला, तुम्ही आईवडिलांचा विश्वास जिंकलात आणि नंतर कुर्ला बँकेमध्ये तुम्ही कुर्ला नगरी ती कशी आवाज जरा बोललं कसं हम करून पुढे जातं किंवा कमी येतं एकदम, याचं काय कारण आहे? जरा असं सहज बोलल्यासारखं वाटावं तर एकदम जोरात येतंय किंवा एकदा कमी होतंय. हां, तर कुर्ला बँकेत तुम्ही काम करत असताना, नोकरी करत असताना खऱ्या अर्थानं मुंबईच्या नाट्य विश्वामध्ये तुमची एंट्री झाली. आणि असं आम्ही ऐकलंय की असं आम्ही वाचलंय की तुम्ही रेल्वे स्टेशनवर बसून दिवसभर वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचं ऑब्झर्वेशन करत, नोट्स काढत तुम्ही अभिनयाची तयारी करायचा. काय नाही, मी साताऱ्यात होतो तेव्हा पाटील सर होते मराठीला आम्हाला. त्यांच्या घरी मी गेलो होतो. त्यांचं सुरात हरवलेली पावले नावाचं एक नाटक होतं. बरं. आणि त्याचा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कोल्हापूरला पण एक प्रयोग झाला होता. तेव्हा मी त्याच्यात एक छोटासा रोल केला होता. पण त्यांच्या घरात मला अभिनय साधना के नारायण काळेंचं पुस्तक मला त्यांच्या घरात मिळालं होतं, जे स्थानिस्लाविस्कीचं ॲक्टर्स प्रिपेअर आणि बिल्डिंगचं कॅरेक्टर, ज्याचं नंतर मला मुंबईत गेल्यानंतर भूमिका शिल्प नावाचं पुस्तक मिळालं. पण अभिनय साधना हे त्यांच्यावर पुस्तक मिळालं होतं, त्याचा मी अभ्यास करत होतो. आणि ते पुस्तक हातात आल्यानंतर मी इतका झपटलो की मला वाटतं तिथं माझं मन पक्कं झालं की मला ॲक्टर व्हायचं आहे, अभिनेता व्हायचं आहे. आणि तो त्या क्वालिटीचं व्हायचं आहे की ज्या ते पुस्तकात म्हटलं आहे की त्याचं अभिनय कला केव्हा ठरतो असं एक प्रकरण समजून घ्यायलाच मला 2 महिने गेले असतील. मी समजलं नाही की परत जायचं, परत नोट्स काढायच्या, परत जायचं, परत नोट्स काढायचं. असं त्या पुस्तकाच्या जवळजवळ मी 5 वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नोट्स काढल्यात. मला वाटतं MA ला नोट्स काढलं आणि PhDसाठी नोट्स काढणं, आणि हे तसं नसं तसं वेगळं डिग्रीसाठी काही करायचं नव्हतं. मला स्वतःसाठी त्या नोट्स काढायच्या होत्या आणि त्या नोट्स काढल्या. आणि त्या पुस्तकामुळं मी ठरवलं होतं की आपण अजून नट होण्यास योग्य नाही, आपण अजून खूप शिकलं पाहिजे, खूप बघितलं पाहिजे. मग त्या पुस्तकाच्या नोट्स काढण्यासाठी
मुंबईला गेल्यानंतर मला त्याच्या पुढचं भूमिका शिल्प पुस्तक मिळालं. मग भरतमुनींचे नाट्यशास्त्र पुस्तक मला दादर स्टेशनला 22 रुपयाला त्या रद्दीत मिळालं. तर ही पुस्तकं, त्यांचा अभ्यास, मग आविष्कारमध्ये गेलो. मग अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवेंचं एक वर्कशॉप होतं, त्याची मला एक फाईल मिळाली होती. मग NCBAचं शिबिर केलं होतं, मग त्याच्या नोट्स काढल्या होत्या. असं करत करत स्वतःला चेक करत एक 4-5 वर्ष गेली स्वतःवरती. आणि मग तेव्हा त्या विद्याविहारच्या स्टेशनला असे नाथानी कंपनी होती, त्याच्यावरती बोर्ड असायचे. त्या बोर्डवरचे 2 वाक्य मी कायम माझ्या डायरीत लिहून ठेवले होते. वेल बिगन इज हाफ डन. आणि दुसरं वाक्य महिन्यानंतर मिळालं होतं की हॅस्टी क्लाइंबर्स हॅव सडन फॉल. तर हे मी फार फॉलो केले होते की जेव्हा सुरुवात व्हावी तेव्हा चांगली व्हावी. मग मला बँकेत लागलो आणि मग बँकेत जेव्हा लागलो ना, बँकेत लागलो तर असंच, म्हणजे सहकार क्षेत्रात वशिल्यावर कामं लागतात. म्हणजे मी BAचा विद्यार्थी, मला मार्क मिळाले 8, पण ते माझे 80 केले गेले आणि मला बँकेत घेतलं गेलं. तर असं ते आपलं सहकार क्षेत्र आहे. नाही म्हणजे आपण बघतोच ना, सगळे नातेवाईकांचाच जमाना आहे ना तो ह्याच्यातला आहे, आणि मी पण त्यातलाच एक नातेवाईक आहे. तर बँकेत ज्या दिवशी लागलो त्या दिवशी एकपात्री अभिनय स्पर्धेला विक्रोळीला 10 दिवसानंतर तो दिवस होता विक्रोळीला, आणि मला ऑर्डर मिळाली होती. आणि आम्ही 5 जण त्या दिवशी बँकेत जाऊन काय म्हणतात त्याला, ऑर्डर दाखवून रुजू होणार होतो बँकेत. जॉईन झाला तुम्ही. तर मी सांगितलं की 10 दिवसानं रुजू झाले तर चालेल का, माझी ना 1 ॲक्ट प्लेचं एक स्पर्धा आहे वगैरे. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही डायरेक्टरचाच माणूस ना, ठीक आहे, हरकत नाही म्हटलं की तुम्ही 15 दिवसांनी आला तरी चालेल. तर त्यावेळेचे 4 जण मला म्हटले, तुला कळेल 10 वर्षांनी जेव्हा प्रमोशन येईल ना, तेव्हा तुला कळेल तुझा नंबर कसा लागतोय मागे. ते म्हटलं बघितले कुणी, यार चल जाऊ दे मला. आणि मी ती एकपात्रीला स्पर्धेला तिकडे गेलो आणि मग मी जॉईन झालो. तर त्यावेळेला अभ्यास करण्यासाठी कुठेही जागा नव्हती. भांडूपला मी 1000 रुपयाच्या भाड्यानं घरात राहत होतो. आणि मग जागा होती ती दुपारी सकाळी 9ला बँक, सकाळी 7 वाजता भांडूपला निघायचो. 7:30 ते 8:30 आम्ही शिवाजी मंदिरला एक खोली होती, तिथं आवाजाचं एक्सरसाइज करायचो, वाचन करायचो. मग 9 वाजता बँकेत यायचो. 9 ते 3 बँक झाल्यानंतर 3 वाजता माटुंगा स्टेशनला यायचं. तिथे एक साईबाबाचं मंदिर आहे दादर साईडला, तिथे त्या मंदिरात, तिथून छबिलदास जवळ ना, चालत जायला सुद्धा. मग तिथं अभ्यास करायचा. 6 वाजेपर्यंत तिथं बसायचं. आणि त्यानंतर मालगाडी जाते ना, त्या मालगाडीची तिकडे लाकडं ठेवलेली असायची. मग 4-4:30ला ऊन कमी झालं की त्या लाकडांवरती पण माळरान झालं, आपलं मुंबईचं माळरान. तिथं आजूबाजूला कोणी नाही. मग तिथं सारे ग असं जे पण करायचं असेल एक्झरसाइज हो, किंवा जे पण शिकलो होतं, ते नोट्स काढल्या होत्या, जे काही लिहून ठेवलं होतं ते तिथं करायचं. आणि संध्याकाळी छबिलदासला जायचं. मग घरी जायचं. मग त्या अभिनय साधनामधलं अवधान क्षमतेसाठी काय करायचं, कल्पनाशक्तीसाठी काय करायचं, ध्येय आणि उद्देश, ते प्रकरण कसं आहे, ते एक प्रकरण त्याच्यासाठी दररोज 24 तास त्याच्यामध्ये राहायचं. कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्ही किती माणसं बघितली, त्यांचे एक्सप्रेशन कुठल्या होत्या, त्यांनी कुठले कपडे घातले होते, तुम्ही काय जेवला, त्याची चव काय होती, असं सगळे प्रकार, कुठल्या कुठल्या प्रकारची माणसं, ती कशी चालत होती, कशी बघत होती, कशी बसत होती, त्यांची बॉडी लँग्वेज, असा सगळा तो अभ्यासाचा काळ चालू होता. म्हणजे त्यावेळी मला वाटतं छबिलदासला तुम्ही गेलात आणि सुलभा देशपांडेंच्या एका नाटकासाठी बॅकस्टेजचं काम तुम्हाला मिळालं होतं. नाटक करणाऱ्या अनेक लोकांना माहिती असेल की बॅकस्टेजचं काम म्हणजे काय असतं. ज्या माणसाला किंवा ज्या नटाला मला रंगमंचा समोर जाऊन अभिनय करण्याची आवड आहे आणि ते ध्येय आहे, अशा व्यक्तीला बॅकस्टेजचं काम करायला लागलेलं असताना एक तुम्हाला ऑफर आली होती एका रोलची. तो काय प्रसंग होता आणि तो तुम्ही नाकारलात? छबिलदासला गेल्यानंतर बरेच दिवस आम्ही तिकडे होतो आणि सुलभा देशपांडेंना भेटलो आणि मला सांगितलं की मला नाटकात इंटरेस्ट आहे, काम करायचं आहे. तर त्या अजितनं सांगितलं, अरे ते स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक चाललं, त्यात कुठेतरी घे. त्यांनी मला बघितलं आणि म्हटलं, ये बॅकस्टेज करायला येशील का? तर म्हटलं येतो. आणि मी बॅकस्टेज करायला गेलो. मग ते हॉल साफ करायचा, उदबत्ती लावायची, देवाला फोटोला हार घालायचा, चहा सांगायचा आणि असं. आणि त्याच वेळेला रामकृष्ण चव्हाण नावाचे एक पत्रकार होते, त्यांनी केलं होतं. आणि मी एकपात्री अभिनय स्पर्धेत 2-3 ठिकाणी मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की ह्या नाटकात तुला मेन रोल देतो,
पत्रकाराचाच होता. तर स्टेट कॉम्पिटिशनला मुंबईत पहिली संधी आपल्याला आली आहे. तर मी म्हटलं अरे मी आत्ताच त्यांना कबूल केलं की बॅकस्टेजचं काम करतो आणि मी लगेच आता हे मिळालं म्हणून ते सोडणं बरं दिसत नाही. त्यामुळं यावर्षी काही मी करू शकणार नाही. यावर्षी मी बॅकस्टेजचंच काम करतो. पुढल्या वर्षी हे आधी 5 दिवसापूर्वी मला सांगितलं असतं तर म्हटलं मी केलं असतं, पण आता नको, कारण मी आता त्यांना हो म्हटलं आहे. तर मला असं वाटतं की त्यावेळेला मी तो घेतलेला डिसिजन जास्त चांगला होता, कारण आविष्कार संस्थेसारखं जे शिकायला मिळणार होतं ते जास्त महत्त्वाचं होतं. कारण उगाच इकडे एखाद्या संस्थेत कुठला तरी छोटासा रोल करून स्वतःला लय मेन रोल केला असं सांगण्यापेक्षा बॅकस्टेज करून मेन रोलचा अभ्यास करायला आणि स्टडी करायला मिळाला ते जास्त क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रायोरिटीज, त्यांनी दिलेला तो शब्द पाळणं आणि तिथे राहून भले बॅकस्टेजचं तुम्ही काम करत असाल पण तुम्हाला 4 गोष्टी शिकायला मिळतील हा विश्वास मनात बाळगून खरं तर त्यांनी ते बॅकस्टेजचं काम केलं आणि ती मुख्य भूमिका नाकारली. मला वाटतं हाच अप्रोच त्यांनी पुढे जाऊन यशवंत दत्तांचं जेव्हा नटसम्राट आलं, नटसम्राट नाटकामध्ये यशवंत दत्त काम करायचे, त्या नाटकात मला वाटतं एक छोट्याशा भूमिकेसाठी तुम्हाला विचारलं गेलं आणि तुम्ही ती भूमिका केली. का तर केवळ त्या नटसंचामध्ये चांगल्या नाटकामध्ये आपला सुद्धा एक चांगला हिस्सा असावा किंवा आपण त्यामध्ये ती भूमिका करावी, या चांगलं काम करण्याच्या ओढीपायी मला वाटतं तुम्ही हे काम करू शकलात. हे करण्यासाठी खरंच आत्मविश्वास हा खूप असावा लागतो आणि तो आहे म्हणूनच कदाचित आज आपण ऊर्जा घेतोय त्यांच्याकडून. क्या बात आहे. पुढच्या प्रश्नाकडे मला जायचं आहे, पण तुम्ही मगाशी म्हणालात की मुंबईमध्ये गेला, तुम्ही बँकेमध्ये नोकरी करत होता, त्यानंतर अभ्यास करायचा, नोट्स काढायचा, रेल्वे स्टेशनवर बसायचा, त्या लाकडांवर बसून तुम्ही तालीम केलेली आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर जो कदाचित आमच्यासारख्या प्रत्येक लोकांना हे वाटू शकतं की मुंबईचं ग्लॅमर हे जे वर्ल्ड आहे ते फार चटकन तरुणांना आकर्षित करतं. म्हणजे स्ट्रगल करत का होईना पण मला ग्लॅमरस वर्ल्डमध्ये जायचं आहे हा जो एक थॉट असतो प्रत्येक तरुणामध्ये, ते ग्लॅमर तुम्हाला कधी म्हणजे हाक घालत नव्हतं किंवा तुम्हाला कधी असं मॅग्नेटिक फील्ड नव्हता की नाही मी तिकडे जातो, मी टेलिव्हिजनकडे जातो, मी सिनेमाकडे जातो? तुम्ही नाटकाकडे वळालात आणि नाटकापासून तयारी कशी काय सुरू केलीत किंवा ते विश्व तुम्हाला दूर कसं ठेवता आलं? मला ना हे ग्लॅमर, हिरो, हिरोईन, मोठेपणाचं हसूच येतं नेहमी. असं कोणी म्हटलं ना हा हिरो आहे, ही हिरोईन आहे, हा लय मोठा ग्लॅमरच आहे, हे फार मोठं आहे, की खरंच हसू येतं. मला एवढंच वाटतं की आपण आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या मनापासून कराव्यात. वा. आता मला जर अभिनय आवडतो तर तो मला येत नाही, मग मला का नट म्हणावं हा मी स्वतःला प्रश्न विचारला. आणि मग नट म्हणजे काय असतो, मग कला म्हणजे काय असतं, त्यातली नाटक म्हणजे काय, मग मी त्याचा इतका पिच्छा पुरवला, इतका अभ्यास केला, इतकं मला असं म्हणावं. आणि मी अजून पण मानत नाही की ती पुस्तक जे वाचलंय मी, अभ्यासलंय, ते मी त्यापर्यंत पोचलेलो नाही. म्हणजे मलाच माहिती आहे की मी काय काय करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. म्हणजे अशोक रानडेंच्या वर्कशॉपला मी होतो आणि त्यांना विचारलं की आम्ही खेडेगावातून आलो आहे ना, आम्हाला काहीच इथं सोयी नसतात, आम्हाला काही शिकायला नसतं. तर ते म्हटले ते आयुष्यातले कुठलेही तुला आयुष्यात जे काही करायचं आहे त्याच्यासाठी 2 तास द्यायला शिक आधी. आणि त्यांचं वर्कशॉप झाल्यानंतर ते म्हटले होते की जर तुम्हाला माझ्या शिकवण्याचा जर काही फायदा नसेल झाला तर ती माझी चूक असेल, तुमची नाही. तर याच्या एवढी मोठी कानफडीत मी कधी खाल्ली नाही की म्हटलं बापरे आपण किती लक्ष दिलं पाहिजे आणि किती करायला पाहिजे. किंवा त्यांनी सांगितलेलं, मी स्पीच वर्कआउट करत असताना भालचंद्र नेमाड्यांच्या कोसला कादंबरीतला एक प्रसंग आहे की त्याच्यामध्ये ना, आता मला पूर्ण आठवणार नाही, पण त्याच्यात एक असं आहे की तुम्ही जुनी पिढी म्हणता, पण नवीन पिढी म्हणजे काय असतं. तो हुना नावाचा मुलगा मारुतीच्या देवळासमोर दगडावर डोकं आपटायचा आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणता जुनी पिढी पण नवीन पिढीचा तरी मुद्दा काय असतो. तर त्या 7 जणी बहिणी अशा बसायच्या आणि चिमण्या दारात आल्या की दाणे टाकायच्या. परंतु तुम्ही जुनी पिढी म्हणता, परंतु तो हुना नावाचा मुलगा होता, त्याने डोकं आपटून रात्रभर मारुतीला पाणी घातलं. पण 7 जणी त्याच बहिणी जेव्हा एकमेकासमोर बसायच्या त्याच्या उहा काढत डोक्यातलं बसायचं होतं. पण तुम्ही म्हणता जुनी पिढी पण सुद्धा हुना नावाच्या मुलाचं काय झालं शेवटी. पण तर असे 4-5 स्टोरी एकत्र गुंतलेलं ते येत होतं आणि मला कळत नव्हतं की हा कसं आपण सादर करावं. तर मी रानडे सरांना भेटलो आणि सांगितलं की हे कसं करावं. तर त्यांनी सांगितलं होतं की ह्या आपल्या मनात 4 विचार एकत्र येत असतात,
त्यातले आपण नेमके विचार घेऊनच पुढे बोलत असतो. समोर माणूस आला की आपल्या मनात त्याच्याबद्दल एक 2-4 विचार चालूच असतात ना, पण त्यातल्या एका विचारावर आपण बोलतो बरोबर. की हे बरोबर आहे. तर त्याच्या काळातला काही जो प्रसंग असेल त्याच्यात असे असे प्रसंग चाललेत. प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्ट आहे, त्याची एक स्टोरी आहे. अशा 4 लेयर्स, 4 गोष्टी एकत्र चालल्यात. तर त्यांचे जे विराम आहेत, पॉजेस आहेत, त्याचं एक संगीत बनवलं पाहिजे. त्याचं हा पॉज एवढाच असेल, त्याच्या पुढच्या गोष्टीला पण हा पॉज एवढा असेल, त्याच्या पुढच्या गोष्टीला पण हा पॉज एवढाच असेल, असं सगळं एकत्र करून भावनिक हा जो गोंधळ, जे काही गोंधळ किंवा केओस सगळा चाललाय ते सगळं पुढे नेता आलं पाहिजे. तर या पद्धतीचं अजून काम मी अजून केलेलंच नाही कधी, किंवा अजून तिथपर्यंत मी पोचलेलोच नाही, किंवा त्या दिशेनं अजून कसा डिरेक्टर भेटायचा आहे, इतकं अवघड लेवलवर काम जाऊन ते सिनेमात सादर करावं. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला जास्त कमर्शियल लेवलचे सिनेमा करावे लागतात, पण तेवढं अजून पोचलेलं नाही हे माझ्या लक्षात आलं. वा, क्या बात आहे. मला वाटतं रंगभूमीला खऱ्या अर्थानं अत्यंत ताकदीचा नट मिळाला ते नाटक तुमचं झुलवा. झुलवा या नाटकामध्ये तुम्ही साडी नेसून अभिनय केला होता. आम्हाला त्या नाटकाविषयी ऐकायचं भरपूर आणि त्या भूमिकेविषयी सुद्धा ऐकायचं की त्या भूमिकेची तयारी कशी तुम्ही केली. आविष्कारचंच त्यानंतर महाभोजन 13व्याचं नावाचं एक नाटक होतं. गीध नावाच्या कादंबरीवरचं असं मला वाटतं, हिंदी कादंबरीचं किंवा कुठल्या कादंबरीवरचं होतं ते नाटक. आणि वामन केंद्रे, शिवदास घोडके नॅशनल स्कूल ऑफ ड्रामावरून शिकून आलेले, त्यावेळेस ते मला भेटले होते. शिवदास घोडकेने डिरेक्ट केलं होतं. पण मी कधीच आयुष्यात ठरलं नव्हतं की कोणाला काम मागायला जायचं. आपण फक्त बघायचं. कलावंतांनी काम मागायचं नाही, त्यांच्याकडे जर असेल तो कलावंत तर त्याला बोलवलं पाहिजे. अशा हेतूनं मी असा ज्याला मगरूरपणा म्हणा किंवा त्याला खरेपणा म्हणा, पण असं नाही जायचं. तर ते महाभोजन 13चं कास्टिंग चालू होतं आणि अरुण काकडेंनी मला सांगितलं होतं की वरती जा आणि ते बाबा आमटेंच्या ऑफिसमधले कुठले तरी ते भेट कार्ड आले ते तेवढे घेऊन ये खाली. तर शिवदास घोडके शिस्तीचे डिरेक्टर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आले होते आणि ते त्या रूममध्ये कास्टिंग चाललं होतं, सिलेक्शन. मला काय माहिती नव्हतं. तर मी ते कार्ड घेऊन डायरेक्ट गेलो आणि अरुण काकडेंना म्हटलं हे बघा, हे तुम्ही सांगितलं ना, आणून दिलं. तर ते शिवदास घोडके मला म्हटले काय मॅनर्स आहेत का, कोणाला विचारून आत आला. अरे मला काय असं बोलताय. म्हटलं काकडे सरांना विचारा, त्यांनी मला सांगितलं होतं हे आणून दे म्हणून मी द्यायला आलो. त्यांना विचारा, मला काय विचारताय. त्याला तू भीमा नावाचा रोल होता, त्याला एक उद्धटपणा हवा असलेला रोल. तो म्हणला नाटकात काम करणार का. क्या बात आहे, क्या बात. तर म्हणलं हो करणार. आणि मग तो भीमा नावाचा रोल केला होता आणि तो इतका इंटेन्स आणि इतका चांगला, आणि त्या नाटकाला प्राइजेस मिळालीच. मला पण त्याला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं होतं. आणि तेव्हा आमची वामन केंद्रेची आमची ओळख झाली. मग त्यांनी ते संगीत नाटक अकादमीसाठी झुलवा नाटक करायचं ठरवलं. त्याच्यात मी पाटलाचा रोल करणार होतो आणि त्यांचा एक नट अचानक नाटक सोडून गेला आणि मला ते झुलवा देवदासी परंपरेतला जोगत्याचा रोल करायला सांगितलं. आणि मग त्यात मी साडी घालून तो रोल केला. आणि ते माझं मुंबईतलं पहिलं नाटक होतं, त्यामुळं त्या नाटकाचा प्रयोग पहिला भोपाळला झाला. तर पहिला प्रयोग हा 50व्या प्रयोगासारखा झाला. इतकं 12-15 दिवसाची रिहर्सल होती. आम्ही त्याच्यात खूप खूप इन्व्हॉल्वमेंट होती. खूप खूप त्याच्यात चांगलं काम केलं होतं. देवदत्त साबळेनं म्युझिक केलं होतं, वामन केंद्राचं डिरेक्शन होतं, अरुण चांदिलेंचं नृत्य होतं, सुकन्या कुलकर्णी त्याच्यात त्यावेळेला काम करायची, भारत तांडेल होते. आणि त्यावेळेला मी हिजड्याचं काम करायचो. तेव्हा असे लोक आत बघायला यायचे की हा ओरिजिनल हिजडाच आणलेला आहे कुठून तरी ह्या नाटकात काम करायला. असं ते नाटक होतं. त्या नाटकातली अजून एक आठवण सांगता येईल की उत्तम बंडू तुपेंनी मला उचलून घेतलं होतं तेव्हा 50वा प्रयोग झाल्यासारखं असं वाटून. ते 4 विभागातनं 4 झोन्समधनं पहिलं नाटक आलं वगैरे. त्या नाटकात गाणी खूप होती. त्यातलं एक गाणं जे नाटकात आलंच नव्हतं, ती एक ओळ तुम्हाला अशी सांगतो. त्याच्यामध्ये एक देवदत्त साबळेनं मी असं, इकडची परंपरा आहे ना ती कन्नड साईडची, सौंदत्ती, दहीवडी वगैरे सगळं इकडचा भाग आहे तो देवदासीचा. त्यातलं आम्ही ते
रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जाऊन ते कुठली कला काय भरायचं ना गव्हर्नमेंटचे कला प्रकार, त्याच्यामध्ये ते देवदेशीचं गाणं कन्नडमधलं ऐकलं होतं. वाडग वट्टावले रेणुके वाडग वट्टावले ढुंग टुंग टु टुक टुंग टु ढुंग टुंग टु टुक टुंग टुक असं ते चौंडकं वाजवतात ना, त्याच्यावरनं आम्ही माझी माता यले रेणुके माझी ग माता यले ढुंग टुंग टु टुक टुंग टुंग असं ते त्याच्यावरनंच ती गाणी घेतली होती. त्याच्यात अजून एक गाणं त्या ह्याच्यामध्ये आलंच नाही, नाटकामध्ये आम्ही घेतलं नव्हतं, पण ते पण मस्त होतं. यलमाईन भगत बियांचं लावलं झाड वाढता वाढता आभाळा भिड असं वाढता आभाळा भिड असं हे खाड यलमाईन भगत बियांचं लावलं झाड असं एक गाणं त्याच्यातलं पण त्या नाटकात आलं नाही. क्या बार. या नाटकासाठी म्हणजे या नाटकाचं प्रचंड कौतुक झालं. नाटक प्रचंड चाललं. ते सर म्हणाले तसं पहिल्या प्रयोगालाच 50व्या प्रयोगाचं स्वरूप आलं होतं. हे नाटक बघितल्यानंतर सुशील कुमार शिंदे म्हणाले होते की ही भूमिका करण्यासाठी अश्रूंबरोबर भाकरी खाणारा माणूसच लागतो, तरच ती भूमिका उत्तम होऊ शकते. आणि ही इतकी मोठी दाद मिळणं ही फार 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 कठीण गोष्ट असते. पु ल देशपांडेंनी सुद्धा अत्यंत चांगल्या शब्दामध्ये सरांचं कौतुक केलं होतं. आणि या नाटकासाठी, या भूमिकेसाठी सरांना बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं. अजून एका नाटकाकडनं, एका भूमिकेकडनं आणि काय हवं, एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांकडून अशा प्रतिक्रिया आणि त्याला मिळणारे हे अवॉर्ड्स. सर मला सांगा, त्यानंतर तुमची आमच्या या घरात हे एक नाटक येऊन गेलं, त्यानंतर त्याची भूमिका, आमच्या या घरामधली भूमिका आणि आत्ताची ही साडी नेसणाऱ्या कॅरेक्टरची भूमिका दोन कंप्लीट भिन्न होत्या. त्यामध्ये गुंड, पोलीस आणि सामान्य माणूस असा विषय हाताळला गेला होता. तर हे दोन रोल्स वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करणं, त्यासाठी कशी तयारी तुम्ही करू शकता? म्हणजे हा काय, कुठली ऊर्जा आहे ही आणि ती काय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल? आपण भूमिका काय करायची, कशी करायची याचा अभ्यास एकदा जर केला तर ती फार मोठी प्रोसेस आहे, अशी सहज सांगता येण्यासारखी नाही. पण आमच्या घरात नाटक म्हणजे वास्तव सिनेमात जो संजय दत्तचा रोल होता, तो त्या नाटकात मी रोल केला होता, तो शिर्याबाईचा रोल होता. बरं. त्याच्या आधी गिरीश आपटे आमचा मित्र आहे, आम्ही वनरूम किचन नावाचं नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये मी पैलवानाची भूमिका केली होती. तर हा हिजडाचा सकाळी नाटक होतं साहित्य संघात, तर दुपारी दादरला होतं वनरूम किचन. तर सकाळी समजायचं की हा हिजडा कुठून तरी ओरिजिनल ह्याच्यातनं घेतला आहे, आणि संध्याकाळी सांगायचं की हा पैलवान आहे रे, ओरिजिनल पैलवानशिवाय असा रोल कोणी करतो काय. तर नटाचं कसं असतं की लँग्वेज फार महत्त्वाची असतं ना. तर लँग्वेजसाठी काय की पैलवान म्हटलं की असा उभा राहिला, असा वागला, असा बोलला, असं केलं, आणि त्याच हिजऱ्याचा रोल म्हटला की असा उभा राहिला, असं बोललं की खटकन हात आहे, तो असा हात केला की असा उभं राहिला, की आवाज बदलला की असा हात केला, की ते बॉडी लँग्वेज, स्वर, इतक्या गोष्टी त्याच्यात आहेत की आपण सांगू तेवढं कमी आहेत. पण त्यातले बारकावे, त्याचा ग्राफ असतो, त्याची भावनिक इंटेन्सिटी असते, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे इतकं लगेच असं एक्सप्लेन करून नाही सांगता येणार. बरं, पण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हां, म्हणजे आपल्याला येतं असं समजत असाल तुम्ही तर फार गैरसमज येतो की आपल्याला आयुष्यात कधीच काही येत नसतं. जेवढं शिकाल, जेवढं कराल तेवढं कमीच असतं. आणि ज्या दिवशी आपल्याला आता समजलंय, असं समजलं की समजायचं आपली संपायला पण सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला खूप यायला लागलंय. या नाटकांनंतर तुम्ही मराठी चित्रपटांकडे वळालात आणि आबोली नावाची तुम्ही पहिली फिल्म केली. चित्रपटसृष्टीमध्ये खरं तर मराठी चित्रपटापासून तुमची सुरुवात झाली आणि सामान्यतः मराठी प्रेक्षक आपला बऱ्याचदा हिंदी चित्रपटांना प्रेफरन्स देतो आणि हिंदी चित्रपट आधी बघतो. असंख्य प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं, किंवा आम्ही पण ज्यावेळी तुमचा हा आजचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो की तुम्हाला सयाजी शिंदे म्हटल्यानंतर काय आठवतं चटकन.
तर बऱ्याच जणांनी माझ्याकडे मेसेजेस पाठवले होते, ते मी लिहिले आहेत सुद्धा. बच्चू यादव हे कॅरेक्टर आठवतं तुम्हाला? आठवतं का? कुठला चित्रपट? शूल चित्रपटातलं बच्चू यादव हे कॅरेक्टर. ते ते आजही लोकांना, असंख्य लोकांना डायलॉग सुद्धा पाठ आहेत तुमचे. तर ह्या हिंदी सिनेमाचा प्रवास कसा सुरू झाला आणि यामध्ये मनोज वाजपेयी यांचा काय रोल आहे? नाही, आता सांगितलं ना, झुलवाचा रोल असा आला. आमच्या घरात नाटकाचा रोल, झुलवा पहिलं नाटक, बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं. मी म्हटलं होतं, म्हणजे आता मी हे मागे वळून सांगितलं तर मी सांगू शकतो की माझी 2 वाक्य फार महत्त्वाची होती. वेल बिगन इज हाफ डन आणि हॅज टी क्लाइंबर्स ऑफ सडन फॉल. मी कधीच काम मागणार नाही, एक दिवस येईल. म्हणजे मला इतकं पण सांगितलं होतं एकदा की असंच किती दिवस जाईल, तुला तर 7.5 आहे. म्हटलं म्हणजे 7.5 वर्ष ना, मी 10 वर्षानंतर येणार आहे रे. मला आत्ता विचारच नाही करायचा की मला यायचं आहे वगैरे. तर झुलवा असं योगायोगानं माझ्याकडे आलं. आमच्या घरात नाटक पण तो प्रदीप पटवर्धन रोल करणार होता आणि त्यांचं काहीतरी झालं आणि तो माझ्याकडे आला. त्या नाटकाला मला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं. ते खूप नाटक चाललं. त्यानंतर अबोली सिनेमा पण असाच आला. त्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं बेस्ट ॲक्टरचं. त्यानंतर नटरंग नावाचं नाटक, नटरंग कादंबरीवरचं आम्ही नाटक करत होतो आणि त्याच्यात खूप त्रास झाला आणि खूपच एकदा रात्री असंच घरी गेलो आणि तुंबारा नावाचं नाटक मी रात्री 3 ते 6 मध्ये लिहिलं आणि त्याचे प्रयोग नागपूरला होता आणि तेव्हा सत्य रिलीज होऊन 8-10 दिवस झाले होते. आणि ह्या बाहेर घडणाऱ्या घटना, त्यावेळेला शूल नावाच्या सिनेमाचं स्क्रिप्ट तयार होतं. त्या सिनेमामध्ये अमिताभ बच्चनला घ्यायचं ठरलं होतं आणि अमिताभ बच्चननी परत रिएंट्री घ्यायची का नाही घ्यायची विलनमध्ये. मग त्यांनी नाही घ्यायचं ठरवलं. मग नसरुद्दीन शहाकडे गेले, मग नाही झालं. तर त्या तुंबारा नाटकाचा राईटअप टाइम्स ऑफ इंडियात आला होता आणि तो मनोज वाजपेयीनं बघितला आणि तोही थिएटर करणारा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा दिल्लीचा विद्यार्थी. त्यानं माझा अनुभव आणि ते सगळं वाचल्यानंतर त्याला वाटलं की हा करेक्ट चेहरा दिसतोय बच्चू यादवसाठी, म्हणून त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. तेव्हा मी नागपूरला होतो आणि कशाला STDला पैसे घालवायचे, तेव्हा STD होतं ना. मी म्हटलं मुंबईला गेल्यानंतर जाऊन बघू आपण. मग तिकडे जाऊन गेलो. मग सांगितलं रामगोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये या. मग तिकडे बोलवलं आणि शूल आल्यानंतर रामगोपाल वर्मा सांगतात की 20 सेकंदाच्या आत मी फायनल केलं होतं की बच्चू यादवचा रोल याला द्यायचा म्हणून. क्या बात आहे, क्या बात. आणि मग मनोज वाजपेयीने बिहारला शूटिंग केलं आम्ही आणि खूप सपोर्ट आणि खूप चांगलं. आणि मग लोकांना तो माहिती आहे, टी व्हीवरती परत परत अजून तो सिनेमा लागतो आणि म्हणजे खूप त्याचं खूप खूप सगळीकडे कौतुक झालं. म्हणजे हिंदीमध्ये तुम्ही स्थिरावल्यानंतर, म्हणजे या भूमिकेनंतर बऱ्यापैकी तुमच्याकडे सातत्यानं असंख्य रोल्सची विचारणा होत असेल. तुम्हाला असं कधी वाटलं की नाही, आपण तेच ते भूमिका करायला नाही हव्या किंवा आपण नवं काहीतरी करायला हवं? याचं काय, म्हणजे खरं तर आता रामगोपाल वर्मा सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम केल्यानंतर आता तरी तुम्हाला ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये आपण आलोय असं नाही वाटलं किंवा त्यावेळी सुद्धा नव्हतं वाटत? हे ना, हे कधीच ठरवून आयुष्यात काही होत नाही आणि ठरवल्याशिवाय काही होत नाही. हे सतत चालूच असतं. म्हणजे रामगोपाल वर्माने शूल झाल्यानंतर मला सांगितलं की आता तू मिनिमम 10 लाखाच्या खाली काम करायचं नाही. मिनिमम हे त्यांनी तर मला 50,000च दिले होते बरं का. तर असं करायचं नाही आणि असा विलन रोल असेल तरच करायचं नाही वगैरे. पण कुरुक्षेत्रमध्ये मला महेश मांजरेकरनी रोल सांगितला. तो मला इतका आवडला आणि त्याचे काही जास्त पैसे नव्हते. पण मी म्हटलं की मी 17 वर्ष मुंबईत आलो आहे, 17 वर्ष स्ट्रगल करतो आहे. तेव्हा कुठे होते रामगोपाल वर्मा, कसं आयुष्यात जा आणि कसं नको जाऊ. मी माझ्या पद्धतीनं करत आलो आहे आणि इथपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हीच मला बोलवलं, काही मी तर इकडे आलो नव्हतो आणि तुम्ही मला चांगला रोल दिला वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण मी पण चांगला केला आणि आपले संबंध चांगलेच आहेत. परंतु मला हा रोल आवडला आहे आणि मला हा करायचा आहे. मग मी कुरुक्षेत्र रोल केला. तर तो रोल केला. त्यानंतर मला कुरुक्षेत्रानंतर तसाच साऊथचा भारती नावाचा सिनेमा आला होता. तर त्या सिनेमासाठी सुद्धा मला इतका रोल आवडला की मला त्यांना तेव्हा 5 लाखाची ऑफर दिली. तर मी म्हटलं मी 50,000 सुद्धा करेन हा रोल, इतका चांगला रोल आहे, हे काय घेऊन बसलाय पैशाचं असं. तर सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला आवडणारी गोष्ट मनापासून करणं एवढंच खरं आहे. पैसे आणि ते करत बसलेले नट मी खूप बघितलेत, सेल्फ ट्रॅप झालेत. नाही ना, आता असंच वागायचं ना, आता तसंच करायचं नाही. बाय हार्ट राहायचं,
चांगलं वाटतंय ते करायचं, पण ते कोल्हापूरला वाटू नाही तर लंडनला वाटू. क्या बात. कारण गल्लत मनापासून जर गल्लत केली ना तर मग दुसऱ्याचं ऐकून कशाला काय करायचं. चला यार, आपलं आपण लाईफ आनंदाने जगायचं, आपलं आपण लोकांना आनंद देत जायचं, लोकांकडून आनंद घेत राहायचं. सिंपल सिंपल गोष्टी बऱ्याच. एक अजून मी एक कॅप्शन वाचली होती जी मला नेहमी खूप आवडते. गोरेगावच्या कुठल्या तरी कमलिस्तान स्टुडिओतली आहे. इट इज अ सिम्पल टू बिकम अ रिच बट इट इज अ डिफिकल्ट टू बिकम अ सिम्पल. ते मला खूप आवडते. क्या बात आहे, क्या बात. मला सांगा, तुम्ही हिंदीमध्ये स्थिरावला होता, असंख्य भूमिका करत होता आणि तुम्ही भारती हा चित्रपटाचा जो उल्लेख केला जो तमिळमध्ये होता आणि एका संत कवीची ती कथा होती. तुम्ही त्या संत कवीच्या भूमिकेला सुद्धा अत्यंत तबलेतोड न्याय दिलात, उत्तम अभिनय झाला. मुळात हे साऊथ इंडियन चित्रपटसृष्टी हा प्रवास कसा सुरू झाला, त्याचं काय म्हणजे पहिली स्टेप काय होते तिकडच्या सिनेमांमध्ये, कसे काय तुम्ही? मी मगाशीच सांगितलं की ठरवल्याशिवाय काय होत नाही, ठरवून काय होत नाही. पण एक बेसिक आपलं पक्क लागतं की मला अभिनेता व्हायचं आहे, पण मला लोकांनी अभिनेता ॲक्टर का म्हणावं यासाठीची जी सगळी तयारी आहे ती मला वाटतं की मी ते करत होतो, करत आहे. आणि जे मला येत नाही ते मी परत 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 समजून घेण्याचा प्रयत्न करून करत होतो. कोणी पायघड्या अंतरून कुठेही तुम्हाला कोणी बसलेलं नाही आहे. सतत तुम्हाला स्ट्रगल आहे. तुम्ही कितीच फिरवलं तर पावलं पावली तुम्हाला हर्डल्स आहेत. सगळी माणसं, बापसुद्धा स्वतःच्या मुलाला सपोर्ट करू शकत नाही. हे तर आपण रोहन गावस्कर उदाहरणावरनं जाणतोच. नाही तर रोहन गावस्कर मोठा झालाच असता की खरंय नाही का. त्यामुळे कोणाच्या सपोर्टवर अवलंबून राहायचं नाही. मला एवढंच आठवतं वाटतं की तुमचे पंख असावेत चांगले आणि तुमचं आभळ असावं स्वच्छ. तुमच्या पंखात जेवढी ताकद असेल तेवढं तुम्ही उडत जा. योगायोगानं ते शूल सिनेमा सेन्सॉर बोर्डासाठी चेन्नईला, तेव्हा त्या प्रत्येक राज्यात सेन्सॉर व्हायचा, ते सेन्सॉर बोर्डाचे चीफ ज्ञान राजशेखरन होते. ते भारती ह्या संत फ्रीडम फायटर पत्रकार असा एक माणूस, त्याच्या जीवनावर सिनेमा करणार होते. आणि त्यांनी तो शूलचा माझा गेटअप बघितला आणि त्या भूमिकेसाठी माझे डोळे आणि माझं नाक, आणि मग त्यांनी माझा अभ्यास केला, माझी माहिती काढली. तर त्यांनी उद्ध्वस्त धर्मशाळा, मुंबईला कधी 2-3 वर्ष होते तेव्हा उद्ध्वस्त धर्मशाळा वगैरे लागूनची नाटकं बघितली होती. आणि त्यांचा असं म्हणजे भारतात किंवा जगात हे आहे की मराठी नाटकातले नट फार हुशार आणि स्ट्रॉंग अभिनेते असतात. अगदीच अगदीच. तर त्या बेसवरती त्यांनी मला बोलावलं, बघितलं आणि माझी स्क्रीन टेस्ट घेतली. आणि मला पण ते खोटं वाटत होतं. मी म्हटलं तर ते म्हटलं की इकडे स्क्रीन टेस्टला या. म्हटलं मी कधी जात नाही, मला कधी आवडत नाही, मला वाटत होतं हे कोणतरी खोटं बोलत आहेत. मग ते घरी आले, स्क्रीन टेस्ट झाली आणि माझं तेव्हा इंग्लिश म्हणजे दिस फोन का दॅट फोन इथनं सुरुवात होती माझी. तेव्हा मी चेन्नईला गेलो, त्यात ती तमिळ आणि म्हणजे पण नट म्हणून एखाद्या भूमिकेचा काय अभ्यास करायचा याचं सूत्र माझ्याकडे पक्क होतं. मग मी त्यांना काय अटी टाकल्या होत्या की मला एक माणूस भारतीय भाषा शिकवायला लागेल, एक माणूस मला त्याचं सगळं जीवनचरित्राचं जे काही लिहिलं आहे ते सगळं अवेलेबल करून द्यावं लागेल. मग त्यांची गाणी असतील, त्यांची माणसं त्यांच्याबद्दल आयुष्याबद्दल सांगतील ते मग तिथल्या जागा, मग आम्ही ते कुठे राहायचे, त्यांचे फोटो, त्या सगळ्या गोष्टी त्या अच्छा. 1921 साली ते वारले आणि 1880चा त्यांचा जन्म होता. साधारण 40-41 वर्षाचा, 39-40 वर्ष त्यांचं लाईफ होतं. ते कुठल्या रस्त्यानं चालत जात होते, कुठून आले होते, त्यांचे फोटोग्राफ्स, या सगळ्याचा अभ्यास करत 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 त्याच्यावरती एक एक गाणं म्हणजे 700-800 1000 वेळा एक एक ओळ ऐकली असेल मी. निरपदवे नडापदवे परापदवे निंगळ लांब स्वप्नंदानो. तर निरपदवे म्हणजे काय? पहिल्यांदाच दुसरी भाषा शिकायची. नडापदवे म्हणजे काय? तर निरपदवे म्हणजे हे जे दगड आहेत ते दगड म्हणजे जंगल, जे डोंगर आहेत ते. नडपदवे म्हणजे चालणारे लोक, परपदवे म्हणजे पक्षी असलेले लोक, निंगळलम स्वप्न, हे सगळं स्वप्न आहे का? मग एक एक वाक्य त्याचा अर्थ ते, आणि ते मी बोलायचे, मग माझ्या एक्सप्रेशन बरोबर दिसल्या पाहिजेत. मग असं सगळं शिकून शिकून इतकं गेल्यानंतर तो जो रोल झाला आणि तो कमल हसनला करायचा होता
आणि कमल हसनने ते स्क्रिप्ट 2 वर्ष त्याच्याकडे ठेवलं आणि सांगितलं की ह्याचा डिरेक्टर बदलूया. मग डिरेक्टरनं म्हटलं कमल हसन तूच नको मला. आणि मग रजनीकांतपासून सगळ्यांना तो रोल करायचा होता आणि तो माझ्याकडे आला आणि मी पहिल्या दिवशी शूटिंगला गेलो आणि हे निरपदवे नडपदवे परपदवे गाण्याचं शूटिंग चाललं होतं आणि त्याच दिवशी कमल हसनची मुलाखत आली होती की तो फेटा बांधलेला आणि मिशावाला असा माणूस असतो. तर त्यांनी सांगितलं होतं हे तर काय बाथरूमवरती पण असे फोटो असतात आणि कोणाला पण वाटतं असा रोल करू शकेल वगैरे. आम्हाला तर अजूनच टेन्शन, बापरे हे कसं आहे. म्हणजे ते लोक इतके मी पहिल्यांदा गेलो तेव्हा डिरेक्टर आणि बाकीच्या लोकांनाच मान्य होतं, बाकी तामिळ लोकांना अजिबात मान्य नव्हतं की आमच्या तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रातला नट कशाला पाहिजे. तर ते लंच ब्रेक झाल्यानंतर सगळे जेवायला गेल्यावर कळायचं का अच्छा अच्छा जेवायची सुट्टी झाली आहे वाटतं. काही कळायचंच नाही आपल्याला इतकं ते अशी सुट्टी. पण मी त्या रोलवरती अभ्यास करतो इतकं की जसं संत तुकारामांचा रोल केला होता पागणीसांनी लोकांना वाटायचं हे संत तुकाराम विष्णुपंत पागणीस ना, बरोबर ना. हो हो हो. तसं तिकडं की भारतीचा आत्मा माझ्यात आला होता आणि त्यांनी माझ्याकडून रोल चांगला करून घेतला अशी आता तामिळनाडूत समज आहे. इथपर्यंत त्याचा तो काय म्हणतात जेन्युइन तो रोल त्यांना वाटला असं. क्या बात. पण तुम्ही मल्याळम, तमिळ, तेलुगू ह्या सगळ्या भाषांमध्ये काम करत असताना प्रत्येक भाषेचा इतका अभ्यास करावा लागणं, कारण तुम्हाला डायलॉग बोलायला लागत असतील, तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत आपण काय म्हणतोय ते एक्सप्रेस करणं एक्सपेक्टेड असतं. अशा वेळी स्वतःचा अभ्यास म्हणून किती एफर्ट्स घ्यावा लागले किंवा स्वतः म्हणून तुम्ही काही तयारी केलीत का त्या भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी म्हणून डायलॉग डिलिव्हरीच्या वेळी? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी सांगतो की मी हे मानतो की जे आपल्याला येत नाही ते नाही म्हणायला लाज वाटता कामा नये. आणि येत नसताना येतंय म्हणून जो काय पचका होतो आयुष्यात तो करून घेण्यापेक्षा येत नाही म्हणण्यानं बरं असतं, आपल्याला ते शिकता येतं. त्यामुळे झुलवा ह्या शब्दाचा सुद्धा अर्थ मला माहिती नव्हता की झुलवा अच्छा म्हणजे त्या देवदासी परंपरेत पाठ लावणे, म्हणजे पाठ लावलेले न पहिली बायको असताना दुसऱ्या बायको ज्या बाईबरोबर ठेवल्यानंतर तिला पाठ लावणे किंवा झुलवा असे त्याचे अर्थ पहिल्या शब्दापासून काढत जाणे असं म्हणतो. आणि कधी कोणी स्वतःला कमी समजू नये मोठं समजू नये. याच्यावरती उदाहरण मी देतो की बैलगाडी चालवता येतो त्याला विमानाच्या पायलटनं कधी कमी समजू नये, कारण तो बैलगाडी चालवू शकत नाही